नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला बिना कांदा लसूणची ग्रेव्ही बनवून दाखवणार आहे। ह्या ग्रेव्हीपासून तुम्ही 50 रेसिपी बनवू शकता। तर त्यासाठी बघा, अशा आकाराचे मी टोमॅटो घेतलेले आहेत। ही 1 किलो घेतलेले आहेत। आपल्याला दुसरे देशीवाले घ्यायचे नाहीत, असलेच घ्यायचे, म्हणजे ह्याला कसं आंबटपणा कमी असतो आणि ह्याच्यामध्ये एकदम अशी आपल्याला सॉफ्ट आणि ह्याची ग्रेव्ही चांगली बनते। तर ही 1 किलोच्या प्रमाणे मी तुम्हाला सगळं साहित्य सांगत आहे। ह्याला स्वच्छ धुवून पुसून घेतलेलं आहे, नंतर मी हे कट करून घेतलेलं आहे। तर अशा आकाराचे घ्यायचे बघा। कढई गरम करत ठेवली, त्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया। तेल टाकायचे आपल्याला 2 ते 3 चमचे आणि गरम होऊन देऊया। तेल चांगलं गरम झालेलं आहे आणि चमचे म्हटल्यानंतर अशा प्रकारच्या चमच्याचं मी सांगितलेलं आहे माप। गॅस आता बारीक करूया, कारण तेल चांगलं कडक गरम झालेलं आहे। त्याच्यामध्ये टाकायचे 2 तेजपत्ते, 2 टाकायचे मसाला विलायची, 1 टाकायचे स्टार फूल, एवढा टाकायचा दालचिनीचा तुकडा, ह्याच्यापेक्षा जास्त मोठा टाकू नका। ह्याच्यामध्ये 8 मिरी घेतलेली आहे, 7 लवंगा घेतलेले आहेत आणि साधी विलायची 8 घेतलेले आहेत। हे पण आपल्याला टाकून घ्यायचे आहेत। आता ह्याला आपण मिक्स करून घेऊया। आता ह्याच्यामध्ये टाकणार आहे 1 चमचा जिरं, जे तुम्हाला मी आता चमचा तेलासाठी दाखवलं होतं ते त्यात टाकणार आहे। त्या चमच्याच्या मापानं 2 चमचे मी टाकणार आहे ह्याच्यामध्ये धने। मिक्स करून घेऊया। त्यात टाकणारे पोपटी कलरच्या 3 मिरच्या घेतलेल्या आहेत, त्या स्वच्छ धुवून पुसून कट करून घेतलेल्या आहेत। हलकंसं परतलं ना, गॅस केलेला आहे मी मीडियम, कारण जे आपण जे मसाले टाकले होते ना, गरम मसाले, ते फुटतात त्याच्यामध्ये, त्यामुळे मी गॅस बारीक केला होता। जसे की आपली मसाले विलायची, साधी विलायची, लवंग। आता ह्याच्यामधले बघा हे टमाटर टाकून घेऊया आणि ह्याचं काय केलेलं आहे, जेवढं निघेल तेवढं मी बी काढून घेतलेलं आहे। गॅस केलेला आहे मी मीडियम, आणि मीडियम गॅसवर आपल्याला 2 ते 3 मिनटं पहिलं आपण परतून घेऊया। 2 ते 3 मिनटं बघा मी मीडियम गॅसवर असं चांगलं परतून घेतलेलं आहे। फास्ट गॅसवर जरी केलं तरी पण चालू शकते। आता ह्याच्यामध्ये टाकणार आहे 30 ग्रॅम आलं, स्वच्छ धुवून वरची बघा मी साल काढून घेतलेली आहे आणि छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत। जरी आपण गरम मसाला टाकल्यानंतर पण तुम्ही आलं जरी टाकलं तरी पण चालू शकते। आता ह्याच्यात टाकणार आहे बघा, ही ह्याच्यामध्ये थोडंसं काश्मीरी मिरची आणि आपली साधी मिरची आहे, म्हणजे कमी तिखटवाली नाही, जशी लवंगी म्हणा, गुंटूर मिरची अशी नाही आहे। तुम्ही सगळे काश्मीरी पण टाकू शकता। मिक्स करून घेतलेलं आहे। जे टाकतच सगळं मिक्स करून घ्यायचं। ह्या चमच्याच्या मापानं 4 चमचे मी मगज भिजत घातलं होतं बघा। स्वच्छ धुवून भिजत घालायचं आणि भिजल्यानंतर पण स्वच्छ धुवून घ्यायचं। हे पण आपण टाकून घेऊया। मगज टाकून घेतलेलं आहे ना। आता ह्या ज्या मिरच्या घातल्या होत्या ना, ह्या मिरच्या मी 8 घातलेल्या आहेत। ह्या तिखटवाल्या नाही आहेत बरं का। आता ह्याच्यामध्ये बघा 20 काजू मी भिजत घातलेले आहेत। हे अख्खे काजू, तुकडा काजू जरी टाकले तरी पण चालू शकतं। नुसतं मगज टाकलं तरी चालेल आणि मग त्यात थोडेसे तुम्ही काजू जरी टाकले तरी पण चालू शकते। आता ह्याला काय करणार आहे, फास्ट गॅस करणार आहे आणि ह्याला चांगलं आपण थोड्या वेळानं असं परतून घ्यायचं, जेणेकरून हे जे आपले टमाटर टाकलेत ना ते एकदम सॉफ्ट झाले पाहिजेत। आता जसं आपण हे परतल का नाही, तसं हे चांगले सॉफ्ट होतात। आणि ह्या जी मिरच्या आहेत का नाही, ह्या 2 तास भिजत घातलेल्या, मिरच्या, काजू, मगज हे भिजत घालायचं, कच्चं टाकू नका। सगळं 2-2.5 तास जरी भिजत घातलं तर चालेल। मिरच्या तर मी गरम पाण्यात भिजत घातल्या होत्या आणि काजू आणि मगज मी थंड पाण्यात भिजत घातलेलं। आता काय करणार आहे माहिती आहे का, ह्याच्यावर ठेवणार आहे मी झाकण थोडंसं पॅक ठेवायचं, एक 5 ते 7 मिनटासाठी। तुम्हाला मी सांगितलेलं 5 ते 7 मिनिट, पण हे 3च मिनटं झालेले आहेत। तुम्ही कसं झाकूनच ठेवाल, मग तसं तुम्ही बघणार नाही आहे। तर असं बघा थोड्या वेळानं हलवत जायचं, वर खाली करत राहायचं, म्हणजे हे सगळं सॉफ्ट होईल चांगलं। आता ह्याच्यात काय करायचं माहिती आहे का, कोथिंबीर आपल्याला टाकायची आणि ती काय केलेली, एक मुठभर घेतलेली आणि त्याचे देठं पण घेतलेले आहे। कोथिंबीर कमी घेतलेली आहे, देठाचे जास्त घेतलेले आहेत। आता ह्याला काय करणार आहे, झाकण नाही ठेवणार आहे, असं थोड्या वेळानं मी हलवत राहणार आहे। एकदम असे सॉफ्ट झालं पाहिजे टमाटर आपले हे असे। झाकण काढल्यावरनं पण बघा 2 ते 3 मिनटं मी एकसारखं असं थोड्या वेळानं असं परतून घेतलेलं, एकदम सॉफ्ट असं झालेले आहेत आपले टमाटर। आणि गॅस केलेला आहे आता मी एकदम बारीक, बिलकुल ह्याचं बघा पाणी राहिलेलं नाही, पाणी आटलेलं आहे आणि एकदम मस्त अशा तर ह्याची ग्रेव्ही करायची ना आपल्याला, तर हे शिजणं गरजेचं आहे। तर त्यासाठी 3 ते 4 मिनटं पहिलं झाकण लावून ठेवायचं, थोड्या वेळानं हलवायचं आणि झाकण काढल्यानंतर पण 2-3 मिनटं बघा असं थोड्या वेळानं असं हलवून चांगलं शिजवून घ्यायचं। तर मस्त शिजलेलं। आता ह्या मिरचीचं तुम्हाला सांगते, जेव्हा भिजत घातले की नाही, जेव्हा देठ काढले ना, त्याचं बी सगळं मी काढून घेतलेले आहेत। ह्या मिरच्या तिखटवाल्या बिलकुल नाही आहेत, ते काश्मीरी मिरची टाकली चालेल, तुम्ही वेगळी मिरची जरी टाकली तरी चालेल। आता मी गॅस बंद करणार आहे आणि हे काय करणार आहे, पूर्णपणे आपण ह्याला थंड होऊन द्यायचं आहे। पूर्ण बघा थंड झालेलं आहे। आता ह्यातलं काय करायचं माहिती आहे का, ही जी तेजपत्ता, दालचिनी जी आपण टाकलेली आहे की नाही, चक्रीफूल, हे सगळे मसाले मी काढून घेणार आहे।
गरम मसाले बघा मी सगळे काढून घेतलेले आहेत, जसे की मसाला विलायची, स्टार फूल, तेजपत्ता आणि दालचिनी. आता काय करणार आहे माहिती आहे का, मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण हे सगळं काढून घेऊया आणि आपण ह्याला काय करायचं, बारीक करून घ्यायचं. पण हे लक्षात ठेवायचं, बारीक करताना आपल्याला ह्याच्यामध्ये पाण्याचा वापर बिलकुल करायचा नाही आहे. एकदम बघा बारीक अशी पेस्ट करून घेतलेली आहे आणि ह्याच्यामध्ये पाण्याचा वापर बिलकुल केलेला नाही आहे. आणि जो पण आपण गरम मसाला जो टाकला होता ना, तो मी सगळा काढून घेतलेला आहे. वाडगं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये बघा ह्या चमच्याच्या मापानं 1.5 चमचे धने पावडर आणि 1.5 चमचे जिरे पावडर, कच्चेच आहेत, भाजलेले नाही आहेत, ते बारीक करून घेतलेले आहेत, ते आपण टाकून घेऊया. छोटा अर्धा चमचा हळद घेतलेली आहे, त्या चमच्याच्या मापानं 1 चमचा मी मीठ घेतलेलं आहे. शिजवताना सुद्धा जेव्हा आपण टमाटर शिजवतो ना, तेव्हासुद्धा जर मीठ घातलं तरी लगेच शिजलं जातं. आणि 1 चमचा त्याच चमच्याच्या मापानं काश्मीरी मिरची पावडर घेतलेली आहे. त्यात टाकायचं आपल्याला थोडं थोडं पाणी, कोमट पाणी आहे बरं का, एकदम हलका असं, आणि मिक्स करून घेऊया. पाणी टाकून बघा मी अशा पद्धतीमध्ये पातळ करून घेतलेलं आहे, जेणेकरून जेव्हा आपण तेलात ओतू ना तर मसाले जळले नाहीत पाहिजेत. कढई बघा गरम करत ठेवलेली आहे, आपण ह्याच्यामध्ये तेल टाकून घेऊया. आणि तेल टाकायचं आपल्याला 2 पळी. तेल बघा चांगलं गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये टाकणार आहे थोडीशी हिंग पावडर. हिंग पावडर टाकल्यानंतर बघा ही जे आपण मसाला पाण्यामध्ये बारीक करून घेतला होता ना, तो टाकून घ्यायचा. आणि ह्याच्यात जे तेल टाकलेलं आहे ना, ते आपल्याला तेल जरा जास्तच टाकायचं आहे. आणि ह्याला काय गॅस आहे मीडियम. एक 2 ते 3 मिनटं आपल्याला चांगलं हे मसाला शिजवून घ्यायचा आहे. मसाला बघा चांगला शिजलेला आहे, अशा पद्धतीत चांगला शिजवून घ्यायचं. बघा तेल पण चांगलं सुटलेलं आहे. ह्याला कसं आहे माहिती आहे का, तेल जास्त पाहिजे, कारण की जेव्हा आपण हे टिकतो ना जास्त दिवस, जेव्हा आपण ह्याला ठेवणार 15 दिवस तरी आपला 15 ते 20 दिवस हा टिकल, तर त्यासाठी तेलाचा वापर जास्त करायचा. ह्यामध्ये तुम्ही 1 चमचा गरम मसाला पावडर पण टाकू शकता बरं का, त्याच्या पण रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत. आता हे सगळं आपण जे वाटण केलं होतं ना मिक्सरला बारीक, ते सगळं टाकून घ्यायचं. जे आपण वाटण बनवलं होतं ना ते सगळं टाकून घेतलेलं आहे. गॅस आहे मीडियम. आता हे चांगलं आपल्याला मिक्स करायचं. ह्याच्यामध्ये चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे बघा. असं आपण जे काजू मगज टाकलं ना, त्यामुळे बघा असं ओढत राहतं त्याला. आणि यात कसं आपण पाण्याचा वापर केलेला नाही, त्यासाठी मी काय केलं होतं, मसाल्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपण त्याला डायरेक्ट ओतून घेतलं होतं. आता ह्या टायमात पण मीठ टाकलं तर तुम्ही चालू शकता. तर मीठ कसं मी सगळे मसाले एकत्रच केले होते आणि पाण्यामध्ये कालवून घेतलं होतं. गॅस करणारे आता एकदम बारीक. आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे चांगलं. जोपर्यंत आपलं पूर्णपणे असं तेल सुटत नाही ना, तोपर्यंत ह्याला आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे. तर त्याच्यावर झाकण ठेवायचं. पण हे लक्षात ठेवायचं की आपण थोड्या थोड्या वेळानं बघत राहायचं, नाही तर खाली लागेल ते. कारण की कढई जर पातळ असेल ना तर खाली जरूर लागतं. कशामुळे तर काजू मगज जे आपण वापरलेत ना त्याच्यामुळे. आपण झाकण ठेवलं होतं आणि झाकण ठेवल्यानंतर बघा मी 2 ते 3 वेळा मी ह्याला चांगलं हलवून घेतलेलं आहे. आणि अशा पद्धतीत बघा ग्रेव्ही झालेली आहे. बघा तेल चांगलं, तर आत्ताशी तेल सुटायला लागलेलं आहे त्याला. कारण जर आपण हलवलं नाही ना, तर झाकण ठेवा म्हटलं की नुसतं झाकण ठेवाल का नाही, तर असं खाली लागतं. मग तर थोड्या थोड्या वेळानं हलवायचं आणि झाकण ठेवायचं, चांगलं शिजवून घ्यायचं. कारण काय आहे माहिती आहे का, आपण ह्याच्यामध्ये पाण्याचा वापर केला नाही, फक्त मसाले जेव्हा आपण त्याच्यामध्ये मिक्स करून ओतले ना तेव्हा वापर केलेला आहे. तर असं हलवून चांगलं, तर किती कलर चेंज किती झाला आहे बघा, मस्त असं भाजलं गेलेलं आहे. आणि ग्रेव्ही बघा किती मस्त झालेली आहे, जाळीदार अशी छान अशी ग्रेव्ही झालेली आहे. तर आपल्याला ह्याला अजून 1-2-3 मिनटं झाकण ठेवून बारीक गॅसवर ठेवायचं आहे. तुम्ही जर मीडियम गॅसवर जरी केलं तरी चालेल किंवा फास्ट गॅसवर जरी केलं तरी चालू शकते. पण काय माहिती आहे का, मोठ्या बर्नेलचा गॅस आहे आणि ह्याला मी बारीक केला होता. म्हणजे तुम्ही जर दुसऱ्या गॅसवर केला तर मीडियम गॅसवर करू शकता. पण लक्षात ठेवायचं, कढई पातळ असेल तर तुम्ही जरूर हलवा. बघा आत्ताशी याला तेल सुटायला लागलेलं आहे. मी आता ह्याच्यावर 2 मिनटासाठी परत झाकण ठेवणार आहे. झाकण आपण काढून घेऊया. मस्त असं बघा झालेली आहे आपली ग्रेव्ही, एकदम छान अशी झालेली आहे. आणि बघा तेल किती सुटलेलं आहे. आता मला अशाच पद्धतीत बघा ही ग्रेव्ही पाहिजे होती, कारण अशी असली का नाही की जास्त दिवस टिकली जाते. आणि हे जे तेल जे आलेलं आहे ना, आपलं ह्याचं तेल जे सुटलेलं आहे ना, तेल बिलकुल आपल्याला हे काढायचं नाही आहे. तसंच ह्याच्यामध्ये तेल ठेवायचं असं. कारण काय होतं माहिती आहे का, ह्या तेलामुळं तर मसाला जास्त दिवस टिकतो. आता हे कसं आपल्याला सुक्कं झालेलं आहे. तर तुम्हाला जर पातळ पाहिजे असेल का नाही, तर एवढी एक वाटी घ्यायची, ती वाटी गरम पाणी करायचं आणि तुम्ही ह्याच्यामध्ये ते पाणी टाकायचं. म्हणजे तुम्हाला ही पातळ ग्रेव्ही जशी तुम्हाला वापरायला पाहिजे असेल का नाही, तशा पद्धतीत म्हणजे होऊ शकते. मग कसं माहिती आहे का, ही 1 चमचा जर टाकली ना तर पुष्कळ होईल. आणि पातळ करून मग तुम्हाला 2 चमचे टाकायला लागेल. मग त्याच्यामध्ये का नाही अजून मस्त असं तेल सुटेल आणि ग्रेव्ही पण तुम्हाला जशी पाहिजे तशी होऊ शकते. आता मी काय करणार आहे, अशाच पद्धतीत मला पाहिजे आणि काय करणार, पूर्णपणे थंड होऊन देणार आहे.
आणि एका काचेच्या भरणीमध्ये अशी भरून फ्रीजमध्ये ठेवू शकता. तर ही 15 ते 20 दिवस फ्रीजमध्ये राहील. आणि जर तुम्ही हीच ग्रेव्ही न पाणी वापरता जर ठेवली ना फ्रीजरमध्ये तर 1 महिनाभर टिकल, मस्त होती. जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये एक अर्धा चमचा जर साखर जरी टाकली तरी तुम्ही ग्रेव्ही बनवताना चालेल. मस्त अशी बघा कांदा लसूण न वापरता तुम्हाला मी झटपट अशी ग्रेव्ही बनवून दाखवलेली आहे. रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.